नमस्कार, पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहूरोड शहर सदस्य फारुख शहा यांचा वाढदिवस 15 जानेवारी 2024 रोजी देहूरोड येथील दिव्यांग व अनाथ मुलांची संस्था माई बालभवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष MD चौधरी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रजाक साहेबलाल शेख, मावळ उपाध्यक्ष विजय पवार, ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे, पत्रकार चंद्रशेखर पात्रे, देहूरोड शहर अध्यक्ष रवींद्र चोपडे, खजिनदार जाकीर सय्यद, शफी सय्यद, मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेटकर, धरमपाल कांबळे, सुशांत जोगदंड, पुणे खबर प्रतिनिधी साजिद शेख यावेळी उपस्थित होते. माई बालभवन येथे फारुख शहा यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून संस्थेचे अध्यक्ष मधुकर इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या. फारुख शहा यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त अन्नधान्य व गरजू वस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. सर यांच्या आधिपत्याखाली गेल्या अनेक वर्षापासून अंध अपंग व निराधार मुलींना या ठिकाणी जे सांभाळण्याचं काम हे फार मोठं काम आदरणीय इंग्रज साहेबांनी त्यांच्या पत्नीकडे होतं. त्यांच्या माध्यमातून आज राष्ट्रीय लेवलवर नॅशनल लेवलवर येथील ज्या मुली आहेत त्या क्रीडा क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे त्यांचं आणि त्यांना अनेक पारितोषिकं मिळलेली आहेत. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर मी यापूर्वी देखील आलो होतो आणि या इथला जो कामाचा भाग आहे तो सध्या मधुकरजी इंगळे सर हे प्रामुख्याने सांभाळतात. आपण पाहिलं असेल की आम्ही आल्या या ठिकाणी पाहिल्यानंतर अनेक मेडल्स अनेक ट्रॉफी आहेत की हे श्रेय खरं म्हणजे मधुकरजी इंगळे साहेबांना जातं. यांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वात अत्यंत महत्त्वाचं काम जर केलं असेल तर या अनाथ निराधार मुलींना अंध मुलींना जो एक आधार दिलेला आहे की त्यांचं पुढील भविष्य देखील ते घडवण्याचं काम करतात. आमच्या ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सदस्य त्यांचा 36वा वाढदिवस आपल्या साक्षीने या ठिकाणी त्यानिमित्त आलेल्या आमचे सर्व मित्रमंडळी ह्युमन राईटचे सदस्य आणि माई बालभवनाचे संस्थापक अध्यक्ष इंगळे साहेब आणि आपण सर्व. खरं तर आजच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून तेव्हा याच्यापूर्वी काय आम्ही या ठिकाणी वाढदिवस सर्वांच्या या बालभवनामध्ये आम्ही या ठिकाणी केलेले आहे. बरोबर इंगळे साहेबांचं कौतुक करावं एवढं कमी आहे. कारण अंध अपंग निराधार अशा मुलींचं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जे चांगल्या पद्धतीने बालभवन या ठिकाणी ते व्यवस्थित पाहतात. खूप मोठी सामाजिक सेवा आहे आणि ह्या सामाजिक सेवेचं निश्चितपणे आमच्या इंगळे साहेबांना खूपच धन्यवाद द्यावा. खरं तर आम्ही विविध वर्तमानपत्रातून असेल किंवा अनेक ठिकाणी चर्चा मी ऐकलेल्या की आपले या ठिकाणचे विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू मला वाटते आता कुठल्या देशामध्ये जाऊन आले इंग्लंडला जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या ठिकाणी आहेत. त्याचा खूप मोठा अभिमान आपल्या या देहूरोड वासियांना ही शाळा आंबोली त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये खेळाडू या ठिकाणी. खरं तर आम्हाला सुद्धा आनंद होतो तुमच्याबरोबर हा सण साजरा करण्याचा, वाढदिवस साजरा करण्याचा खूप आम्हालाही आनंद होतो. आणि तसाच आजचा हा आमचा फारुखबाईचा वाढदिवस आपल्या साक्षीने आपल्या बालभवनामध्ये या ठिकाणी पार पडतोय. मी जास्त काही न बोलता वेळही खूप झालेला आहे या ठिकाणी मी थांबतो.
खूप मोठं वाटतं किंवा असं काही नाही. फक्त एकच गोष्ट आहे की मला ही संधी मिळाली ह्या मुलींची सेवा करण्याची माझ्या मिसेसच्या माध्यमातून. आणि मी माझं भाग्य समजतो. इतक्या मुलींचं बाबा मी मला त्याचा आनंद आहे. काम छोटं मोठं त्याचा मी कधी विचार नाही केला. ते एकच आहे की कोणतंही चांगलं काम करायचं, त्याची कसल्याही फळायची किंवा कसली अपेक्षा नाही करायची आणि आनंद घ्यायचा. कारण जीवनाचा सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे की आनंद घेणे. आणि आनंद तोच व्यक्ती घेऊ शकतो, तो आनंद देतो. फारुख साहेबांची तसं जर पाहिलं तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून हा आनंद घेण्याचाच प्रयत्न केला. त्याचबरोबर आपले चौधरी साहेब आहेत, त्यानंतर पवार साहेब आहेत, कांबळे दादा आहेत आणि सगळे फारुख भाई, त्यानंतर आमचे मित्र पात्रे साहेब. तर यांचं सगळ्यांचं एवढं सहकार्य असतं, एवढे भरभरून बोलतात, एवढे भरभरून माई बालभावांबद्दल कौतुक करतात. तर ही कौतुकाची थापच आम्हाला हवी असते. आम्ही कसलीच अपेक्षा केली नाही. समाजाने मदत केली पाहिजे, कारण समाजाने मदत केली नाही तर हे कार्य करता येणार नाही. पण तरी समाज ज्या माध्यमातून या मुलींच्या पाठीवरती थाप देतो ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि माझी तेवढीच मागणी असते समाजाने की तुम्ही मुलींचं प्रोत्साहन द्या. या मुली त्यांच्या आयुष्यामध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे खरं तर माईंनी आतापर्यंत 36 विवाह करून दिले. तर हे जे विवाह करायचं माझ्यात देखील डेअरिंग नाही आहे, कारण त्यांच्यामध्ये त्या पद्धतीची क्वालिटी होती. माई गेल्यानंतर एकही लग्न नाही झालं, पण नक्कीच माईचं रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे. त्याच्यासाठी ब्रेक करायचं. त्यांनी जी सुरुवात करून दिलेली ती सुरुवात अनेक मुलींच्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आज तुम्ही माई बालभवनमध्ये आलात आणि भरभरून प्रेम दिलं. तर असंच प्रेम ठेवा, एवढीच एक इच्छा व्यक्त करतो. फारुख साहेब, तुम्हाला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही आमच्या पद्धतीने 2 मिनिटांमध्ये